आई कार्ड देना, तेरा शरीशा करता हूं ना मैं, कहां से आया, कब आया, कौन सा साल में आया, किधर से आया, यहां जन्म हुआ कि क्या हुआ, वो सब पता करता हूं ना, पता करता हूं तेरे बारे। और अगर तू घुसखोर निकला ना तो तेरे को यहीं से उठा के ले जाऊंगा। गोरेगाव पश्चिम येथील एका कार्यक्रमात रहिवाशांना धमकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या विरोधात अखेर मोतीलाल नगर विकास समितीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। रहिवाशांसोबत गैरवर्तन करणाऱ्या जयस्वाल यांच्या विरोधात कठोर कारवाई करून त्यांची तातडीनं म्हाडातून बदली करण्याची मागणी देखील समितीनं मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या पत्रात केली आहे। त्यामुळे आता संजीव जयस्वाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। मोतीलाल नगर पुनर्विकासाच्या आराखड्याच्या सादरीकरणादरम्यान शुक्रवारी जयस्वाल यांचा आवाज चढला। त्यांनी एका तरुणाला त्याच्या दाढीवरून थेट घुसखोर ठरवून त्याला उचलून नेण्याची भाषा केली। तर पुनर्विकासाला तुमचा विरोध असेल तर पुनर्विकास थांबवतो, पण त्यानंतर तुम्हाला घरं कशी मिळतात यासह अनेक प्रकारे त्यांनी रहिवाशांना धमकवण्याचा प्रयत्न केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला। जयस्वाल यांच्या गैरवर्तनाविरोधात मोतीलाल नगरवासियांमध्ये रोष आहेच, पण त्याचवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील जयस्वाल यांच्यावर टीका होती। इंग्लिश मीडियम म्हणजे काय, तुम्हाला मराठी खरं येत नाहीये का? खरं येत नाहीये, बसा ते बसा। Don't try to make me explore whether you are a घुसखोर here or what. Okay? तुम्हारा टेलीविजन चाहिए, मेरे को उसका आइडेंटिटी कार्ड निकाल के दो। पुलिस go and get the identity card of that man. आई कार्ड लेके बच्चा, आई कार्ड लेके, आई कार्ड दे दे। हेलो, आई कार्ड दीजिए चुपचाप से। आई कार्ड देना, तेरा शरीशा करता हूं ना मैं, कहां से आया, कब आया, कौन सा साल में आया, किधर से आया, यहां जन्म हुआ कि क्या हुआ, वो सब पता करता हूं ना, पता करता हूं तेरे बारे। और अगर तू घुसखोर निकला ना तो तेरे को यहीं से उठा के ले जाऊंगा। ऐसे मत बात करो, ऐसे बात करो। खैर, आता जसं आहे की मी खरं संवाद घालायला आलो होतो, प्रश्न आणि उत्तर देण्यासाठी आलो होतो, पण मला असं वाटते की तुमच्या होय, चिडामत तुमच्या इथे संवाद करायच्या काही इच्छा नाही आहे, तुमच्या पुनर्वसनासाठी इच्छा नाही आहे। तो या कारणावर मी आजच्या या सभा इथे संपवतो आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। दरम्यान मोतीलाल नगर विकास समितीनं मंगळवारी थेट मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून जयस्वाल यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे। त्यांची म्हाडातून तत्काळ बदली करावी, या प्रकरणाची चौकशी करावी, त्याचबरोबर अन्य मागण्या या पत्रात नमूद करण्यात आल्या आहेत। तर मोतीलाल नगर पुनर्विकासासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याचीही मागणी रहिवाशांनी यावेळेस केली आहे। एकीकडे संजीव जयस्वाल यांच्या विरोधात हा रोष आहे, तर दुसरीकडे मोतीलाल नगर जनकल्याण समिती, मोतीलाल नगर रहिवासी विकास संघ आणि मोतीलाल नगर पुनर्विकास समन्वय समिती या 3 संघटनांनी 1600 चौरस फुटाचं घर देण्याच्या जयस्वाल यांच्या घोषणेचं स्वागत केलंय, त्यांचे आभारही मानले आहेत। तसंच सादरीकरणादरम्यान काहींनी अनावश्यक गोंधळ घातला, सकारात्मक चर्चेला बाधा आणली असा आरोप या संघटनांनी केलाय। आम्हाला पुनर्विकास हवा आहे, पण काही जण स्वहितासाठी प्रकल्पाला विरोध करत असल्याचा आरोपही या संघटनांनी केलाय। दरम्यान आता जयस्वाल यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली असून यावर नेमका काय निर्णय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।